कोकण विशेष गरम मसाला आमटी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 चमचा बडीशेप, 5 ते 6 काळी मिरी, 2 ते 3 लवंगा, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 1 चमचा खसखस, कांदे, 3 ते 4 लसूण पाकळ्या, सुकं खोबरं, 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गोडा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 कप मसूर डाळ, पाणी, 1 चिरलेला बटाटा, मीठ, 2 आमसुलाच्या पाकळ्या, चवीनुसार गूळ. बडीशेप, काळी मिरी, लवंग, दालचिनी, खसखस भाजून घेत वाटून घ्यायचे. आता गॅसवर भाजून घेतलेल्या कांद्याची सालं काढायची. आता लसूण, भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबरं पण मसाल्याबरोबर वाटून घ्यायचं. आता गरम तेलात मोहरी, जिरं आणि तयार केलेला मसाला परतायचा. आता यात हळद, गोडा मसाला, तिखट आणि शिजवलेली मसूर डाळ घालायची आणि यात बटाटा, कांदा, मीठ, आमसूल आणि गूळ घालायचं आणि उकळी काढायची. झाली आपली कोकण विशेष गरम मसाल्याची आमटी तयार. पारंपरिक पदार्थ आहे आणि परंपरेनुसार आपण कुठल्याही भागाची सुरुवात उखाणा घेऊनच करतो. फक्त त्या उखाण्यामध्ये त्या पदार्थाचं नाव आलं पाहिजे. प्रार्थना देवा अशी की मिळो मला बायको सुगरण गोमटी, बघून हा व्हिडिओ जातनी बनवतोय गरम मसाल्याची आमटी. मस्त, खूप छान. सो आता सुरुवात करूया. चालेल. काय करतो सगळ्यात आधी आपण वाटण बनवायचं आणि त्या वाटणासाठी आपल्याला लागणार आहेत काही मसाले. बडीशेप घेतली आहे, काळे मिरे, लवंगा, दालचिनीचा 1 छोटासा तुकडा आहे आणि खडे मसाले जेव्हा आपण वापरतो ना तेव्हा तो प्रमाणशीर किंवा प्रमाणबद्ध वापरायचे. एकही मसाल्याचा तुकडा इकडे तिकडे झाला की तो मसाला कडू व्हायची दाट शक्यता असते. तर हीच रेसिपी निवडण्यामागचं काही कारण किंवा काही आठवणी आहेत? आठवणी म्हणजे साधारणतः हा प्रकार मी माझ्या आजोळीत जास्त खाल्लाय. माझी आई स्वतः गुहागरची आहे, तर तिकडे गेल्यानंतर साधारणतः कुठलाही मोठा कार्यक्रम असेल तर तेव्हा जाणं व्हायचं आणि तेव्हा हा पदार्थ हमखास खाल्ला जायचा. तर त्यामुळे त्याच्या आठवणी बऱ्याच आहेत. तर म्हणून मला वाटलं की ही रेसिपी सगळ्यांपर्यंत पोहोचावी. प्रत्येक भागामध्ये आपण काही टिप्स घेत असतो, त्याला आपण सुगरणींचा सल्ला म्हणतो. तर मला तुमच्या पिढीकडून काही हॅक्स असतील तर नक्कीच ऐकायला आवडतील. तर हॅक आता या वाटणाशीच निगडित आहे. तर कधी जेव्हा आपण वाटण बनवताना कोरडे मसाले असतात आणि त्याच्याबरोबर ओली काहीतरी गोष्ट असते, खोबरं झालं, कांदा झाला, टमॅटो असेल तर टमॅटो झाला, तर तेव्हा कधी कोरडे मसाले आधी वाटून घ्यायचे. म्हणजे तुम्ही ते फूड प्रोसेसरमध्ये करा किंवा पाटावर वंट्यावर करा, कोरडे मसाले आधी वाटून घ्यायचे, त्याची छान पावडर झाली पाहिजे आणि त्याच्यातच मग नंतर त्या सगळ्या ओल्या गोष्टी घालायच्या. त्याच्यामुळे होतं काय, तर मसाल्यांचे तुकडे राहत नाहीत. म्हणजे दाताखाली एखाद्याचं मिरा आलं, लवंग आलं असं होत नाही. व्यवस्थित त्याची पावडर होते आणि ती ह्या सगळ्या ह्याच्यात एकजीव पण व्यवस्थित होते. तर आपण मगाशी भाजून घेतलेले हे मसाले ते सगळ्यात आधी आपण वाटून घेऊ. वा, खमंग असा सुवास दरवळतोय मसाल्यांचा. खूप छान. आता काय करूयात? आता ह्याच्यात लसूण, खोबरं आणि कांदा असं घालायचं. तर आता आपण कांदा जो मगाशी भाजून घेतला होता त्याच्यावर साल शिल्लक असणार आहे थोडं, जे जळलेलं आहे, तर आपण ते काढून घेऊया ना, तर त्याच्याने कडू चव येते आमटीत. म्हणजे आम्ही इथे थोडीशी पूर्वतयारी केली होती ज्यामध्ये अख्खा कांदा आणि त्याचबरोबर खोबरं हे गॅसवर म्हणजे गॅसच्या आचेवर अख्खा कांदा भाजून घेतलेला आहे. आतपर्यंत शिजेपर्यंत साधारणतः तो कांदा भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जमेल तेवढं फक्त हे बाहेरचं जळलेलं साल काढायचं. थोडंफार शिल्लक राहिलं तर काही हरकत नाही, त्याच्याने पण चांगली चव येते. पण खूप जास्त झालं तर कडू चव लागते. म्हणजे यावरून असं लक्षात येतं की घरी तुम्ही खूप सारा स्वयंपाक करत असता, कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना या अनुभवातूनच आलेल्या असतात की आधी गरम मसाला दळला पाहिजे किंवा तो दळल्यानंतरच कांदा घालायचा. कांदा जेव्हा अख्खा आपण भाजतो तेव्हा तो आतपर्यंत भाजला गेला पाहिजे. तर आता आपण ह्याच्यात लसूण, आपण भाजून घेतलेले कांदे, भाजून घेतलेले खोबऱ्याचे तुकडे असं घालून परत एकदा वाटून घेऊ. तर इथे वाटण तयार आहे आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून हे वाटून घ्यायचं. वाटण इथे आपलं तयार आहे. तर आता पुढे काय करतोय आपण?
तर आता आपण आधी कढईत तेल घेतलंय, त्यात मोहरी, जिरं आणि मग त्याच्यात आपण घालणारे डायरेक्ट वाटण. तर आता हे वाटण थोडं परतून घ्यायचंय. त्याच्यात आपण जी लसूण घातलेली ती कच्ची होती, तर त्या कच्च्या लसणीचा तो वास जाईपर्यंत थोडं परतून घ्यायचं आहे. मग त्याच्यात आपण घालू आता हळद थोडी आणि थोडा घरचा जो कुठला गोडा मसाला असेल तुमचा तो. म्हणजे आपला जो घरगुती कुठलाही मसाला तुम्ही वापरू शकता, काळा मसाला, गोडा मसाला. तर आता याच्यातला कच्च्या लसणीचा वास गेलेला आहे आणि याला एकदम छान सुगंध यायला लागलेला आहे. तर आता आपण याच्यात तिखट घालू आणि लगेच आपण जी मसूर डाळ शिजवून घेतली आहे ती घालू. अच्छा, म्हणजे या आमटीसाठी स्पेसिफिकली आपण मसूर डाळ वापरतो. तूर डाळ किंवा मूग डाळ नाही, मसूर डाळ ती शिजवून घेतली आपण. आणि मसूर जेव्हा आपण म्हणतो त्यामध्ये अख्खा मसूर पण येतो, त्यामध्ये बराचसा कन्फ्युजन होतं. तर ही डाळ आहे, म्हणजे जी केसरी रंगाची डाळ येते ती वापरली आपण इथे. तर चवीनुसार आपण तिखट घातलंय आणि आता त्याच्यात आपण ही शिजवलेली मसूर डाळ घालू. आता ही डाळ घातल्यानंतर त्याच्यात आपण वरनं कांदा आणि बटाटा घालणार आहोत. अच्छा. तर म्हणजे लहानपणीपासूनची माझी ही आठवण म्हणजे तो जो आपण कांदा घालतो तो शिजतो त्याच्यात आणि मऊ होतो एकदम आणि त्याला एकदम अशी छान गोड चव लागते. म्हणजे आमटी कशी आपली मसालेदार आणि तिखट असते आणि त्याच्याबरोबर थोडी एक कॉन्ट्रास्टिंग चव म्हणून तो कांदा असतो. तर आमच्या घरी त्या कांद्यावरनं फार भांडणं होतात की कांदे एकतर आवडतात म्हणून आम्ही घालायचो भरपूर घरी आणि तरी त्याच्यावरनं शेवटपर्यंत भांडणं होत राहायची, कांदा तू घेणार का मी घेणार असं. अच्छा. तर थोडं पाणी घालू याच्यात. ही आपण बटाटे जे आहेत ते कच्चेच घालणार आहोत याच्यात, त्यामुळे बटाटे शिजेपर्यंत हे उकळवायचे. तर आपण हे बटाटे जे शिजवून घेतले ते घालू आता. आणि बटाटा साली सकटच इथे आम्ही वापरतो. साली सकटच वापरायचं, तर सालीला चांगली चव येते. त्याचबरोबर आपण घालणार आहोत कांदा. आता हा कांदा थोडा मोठा होता म्हणून त्याचे 2 तुकडे केलेत, पण जर तुमच्याकडे छोटे कांदे असतील तर ते अख्खे घालायला हरकत नाही. इव्हन पातीचा कांदा पण चालू शकतो. पातीचा कांदा छोटा तोही चालू शकतो. फक्त एवढीच एक महत्वाची त्याच्यात गोष्ट की कांद्याचे तुकडे हे मोठे पाहिजेत, म्हणजे त्याच्यात बऱ्याच वेळ शिजल्यानंतर त्याच्या पाकळ्या पूर्ण त्या आमटीत विरघळल्या नाही पाहिजेत, त्या वेगळ्या सेपरेट राहायला पाहिजेत. त्यामुळे साधारणतः मोठे तुकडे घ्यायचे. म्हणजे सांबार बनवण्यासाठी जो कांदा येतो छोटा कांदा, तो तुम्ही अख्खाच्या अख्खा साल काढून यामध्ये घालू शकता. आणि हे जे खडे मसाले आपण सुरुवातीला भाजून घेतले होते ना, त्याचा जो ताज्या मसाल्यांचा जो सुवास येतो ना, तो खूप छान येतोय या फोडणीमध्ये. आता ह्या आमटीला हलकी उकळी फुटली की आपण त्याच्यात आमसूल आणि गूळ घालणार आहोत. थोडं बऱ्याच लोकांना आमटीत आमसूल आणि गूळ नाही आवडत, पण या रेसिपीसाठी थोडासा आमसूल आणि त्या आमसुलाचा आंबटपणा घालवायला जेवढा लागेल तेवढाच थोडं गूळ घाला. तर आता आपण बघतोय आमटीला उकळी फुटलेली आहे, तर मग आपण त्याच्यात एवढ्या आमटीसाठी 2 आमसुलाच्या पाकळ्या खूप झाल्या. तर या 2 आमसुलाच्या पाकळ्या आणि त्याच्याबरोबर थोडा गूळ. आता गुळाचा अंदाज तुम्हाला स्वतःच घ्यायला लागेल, कारण काही ठिकाणचे गूळ जास्त गोड असतात, काही ठिकाणचं कमी. तर तुमचा घरचा गूळ जेवढा गोड असेल त्याच्या अंदाजाप्रमाणे घाला. तर इकडे मी साधारणतः 2-2.5 चिमूट हा गूळ घालतोय. आणि मला असं वाटतं ना, पाक ही कला आणि शास्त्र पण आहे. तर डाळी खाल्ल्या ना की बऱ्याचदा पित्ताचा त्रास होतो आणि आमसूल हे पित्त कमी करण्यासाठी बऱ्याचदा वापरलं जातं. सो ते एक कारण असतं की बऱ्याचदा आमटी किंवा डाळींचे प्रकार करताना त्यामध्ये आमसुलं असतात. आमसूल आणि गुळाचा वापर केला. तर आता साधारणतः कांदे आणि बटाटे पूर्ण शिजेपर्यंत ही आमटी उकळवायची आणि शक्यतो ह्याच्यावर झाकण ठेवू नका. आटली थोडी आमटी तर पाणी घालून परत उकळा, कारण ही जेवढी जास्त उकळतो तेवढा त्या मसाल्यांचा फ्लेवर जास्त येतो. म्हणजे साधारणतः ज्या दिवशी ती आमटी केलेली असते त्याच्यापेक्षा पुढच्या दिवशी ती खायला जास्त चांगली लागते. खूप छान सुगंध दरवळलेला आहे या गरम मसाला आमटीचा. मेन म्हणजे ते ताजे मसाले जे वापरले त्याचं मिश्रण खूप छान झाली. ऑलमोस्ट झाली. म्हणजे आपण आता बटाटा आणि कांदा तो शिजला असेल तर ही आमटी झाली. तर आता आपण बटाटा बघू फोर्कनी. तर हा फोर्क त्याच्यात घुसवल्यावर एकदम आरामात तो आत गेला पाहिजे. तो जातोय म्हणजे बटाटा शिजलेला आहे आपला
आणि कांद्याला फोर्कची गरज नाही, कांदा तर डोळ्यांनी बघूनही आपल्याला कळेल कलरवरून. तर साधारणतः इकडे आपण कांदा घेतला तर असं व्यवस्थित ट्रान्सपरंट झालेला आहे हा कांदा. असा ट्रान्सपरंट झाला की कांदा शिजला आणि बटाट्याला आपण फोर्कनी बघितलं शिजलेले आहेत आता, त्यामुळे आपली ही आमटी झालेली आहे. खूप छान दिसते आमटी अर्णव, आणि मनापासून धन्यवाद. आज थँक्यू. तुमच्या बिझी शेड्यूलमधून मुख्य म्हणजे असं म्हणतात ना की युवा पिढीला किंवा येत्या पिढीला आळस असतो या सगळ्या गोष्टींचा, तर तो कुठेही आळस मला दिसला नाही. उलट मला त्यातलं शास्त्रशुद्ध आपण एक नॉलेज म्हणतो, म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना, आमच्या पिढीने त्या गोष्टी ब्लाइंडली फॉलो केलेल्या असतात. पण आत्ता जे चर्चा झाली तर ते वाटण, त्याची प्रोसेस किंवा हा मसाला वाटताना खडे मसाले आधी त्याची पूड करून घ्यायची, मग त्यामध्ये ओलं जिन्नस घालायचं, तर हे सगळं खूप शास्त्रशुद्ध आहे असं मला वाटतं. की विचार करून थॉट प्रोसेस लावून ते शिकलेले पदार्थ आहेत. तुम्हीही या पदार्थ किंवा रेसिपीज ट्राय करून बघा.